जेवणामध्ये अत्यंत कमी प्रमाणात येणारा हा पदार्थ इतका चविष्ट असेल मला अजिबात वाटलं नव्हतं. तो म्हणजे कोणता हो? रबडा जो करतात ना तो पांढरा वाटाणा. त्या पांढऱ्या वाटाण्यापासून सुंदर अशी आपण उसळ तयार करणार आहोत. काही नाही, एक 4-5 तास अगोदर हा वाटाणा ना गार पाण्यामध्ये, कुठल्याही नॉर्मल आपलं जे पाणी असतं ना त्या पाण्यामध्ये भिजत घालायचा. चांगला असा फुलला जातो आणि हाच वाटाणा आपण 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या म्हणजे शिजला जातो. अख्खे छोले असतात ना त्याच पद्धतीने, पण मसाला ना अगदी साध्या सिंपल पद्धतीने करायचा म्हणजे चवसुद्धा सुंदर लागते. काही उसळी आहेत ना साध्या सिंपल केलेल्या खूप चविष्ट लागतात. त्या म्हणजे हुलगा, चवळी, मुगाची उसळ आणि त्यातलाच हा आपला पांढरा वाटाणा. 2 मिडियम साईजचे कांदे चिरायचे, तेलामध्ये घालायचे, छान असे परतून घ्यायचे, हळद घालायचं, फोडणीसाठी जिरे वापरले होते, लाल तिखट घालायचं आणि हा पण पांढरा वाटाणा आहे तो त्यामध्ये टाकून छान असा परतून द्यायचा. काही नाही, किती कमी कष्टामध्ये हा एकदम सुंदर अशी भाजी तयार झाली आहे. चवीला बेस्ट आणि जबरदस्त, आणि एकदा खाल्ला ना ह्याचं फॅन होऊन जाल. आणि विशेष तुम्हाला सांगतो की हा वाटाणा ना जास्त वेळ न भिजवता सुद्धा आपण थोडेसे बर्फाचे तुकडे घालून सुद्धा शिजवले तरी सुद्धा चालतात. ही टिप्स नक्की फॉलो करा. ह्यावर घालायची हिरवीगार छान सुंदर कोथिंबीर. चपाती असू दे, भाकरी असू दे, किंवा गरमागरम भाताबरोबर खूप सुंदर लागतो. तर माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील, सगळ्या रेसिपी आपल्या साध्या सिंपल असतात बरं का. साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर जाता जाता सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि हा पांढरा वाटाणा नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.